मातेची मिळत आहे, दुर्गा मातेकडूनच मिळत आहे. दुर्गा एखाद्या नात्यामध्ये पण ते तुमची जागा नाहीये. सो कमिंग होम, तुम्हाला डिवाइन एनर्जीज बोलावत आहे. तुमचं डिवाइन लव्ह तुम्हाला बोलवत, डिवाइन एनर्जीज ऍक्शन घेत आहे. जॉब मिळत आहे तुम्हाला, चांगलं पोस्ट चांगली मिळत आहे. जर तुम्ही रखडले होतात बऱ्याच दिवसापासून, सिलेक्शन झाले बट पोस्ट मिळत नाही, तर पोस्ट मिळताना दिसून येत आहे. तच नसते, कारण की जे जे होतं त्याचा जन्मच होत असतो. डेथ कधी कोणाची झालेली पाहिली आहे का? म्हणजे नॉट दॅट वे, म्हणजे फक्त असं मृत्यू होणं म्हणजे डेथ, ठीक आहे आपण त्याला डेथ म्हणतो, पण डेथ होती त्याच वेळेस त्याचा जन्मही होतो ना. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर चला बाबा, ऑगस्ट महिना पण गेला, आता येतोय सप्टेंबर, आणि हा सप्टेंबर महिना जो आहे तो खूप जास्त मिरॅकलस असणार आहे. का असणार आहे? कारण की ह्याच महिन्यात आहे चंद्रग्रहण, तसेच याच महिन्यात येत आहेत नवरात्र. अँड त्यामुळे हा जो महिना आहे सप्टेंबरचा, इट्स अ ह्यूज मंथ फॉर यू, कारण की ह्या महिन्यामध्ये खूप बिग चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. सो या बाबतीमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे. तर जे कुणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी मात्र सबस्क्राईब करायचं आहे. लेट्स सी आपल्याला जो हा सप्टेंबर महिना येत आहे त्यामध्ये नेमके काय बदल होताना दिसून येत आहे. तर पाहणार आहोत टॅरोटनुसार. तर पाहूया सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एनर्जी काय असणार आहे, कारण की इट्स ऑल अबाउट एनर्जीज. तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एनर्जीज काय असणार आहेत. अँड लेट्स सी, तोपर्यंत तुम्हीही मेडिटेट करा तुमच्या प्रश्नांवरती. तुमच्या मनामध्ये सध्या काय प्रश्न सुरू आहेत त्यावरती मेडिटेट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग एंड प्रोटेक्ट मी. शिवजी प्लीज प्रोटेक्ट मी. आर्कएंजल माइकल प्लीज प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. जय माँ काली प्लीज प्रोटेक्ट मी. थैंक यू सो मच. ओके, let's see. ओके, तर हा जो सप्टेंबर महिना येत आहे, आता सध्या तुमची एनर्जी जाणवत आहे की यू आर रिलीजिंग समथिंग. तुम्ही काहीतरी त्याग करण्याच्या विचारात आहात, काहीतरी सोडून देण्याच्या विचारात आहात. मे बी असू शकतं काही टॉक्सिक रिलेशनशिप होते जे तुमच्या जीवनामध्ये होते, किंवा तुम्ही कशामध्ये तरी अडकलेले होतात आणि आता त्यातून तुम्हाला फ्री व्हायचं आहे. ते एखादं नातं असो, एखादं जॉब असो, एखादा बिझनेस असो, एखादं राहतं ठिकाण असो, एखादं राहतं जिल्हा असो, राहतं शहर असो, राहतं गाव असो, किंवा जेथे तुम्ही सध्या राहत आहात ते ठिकाण सुद्धा तुम्हाला सोडून द्यावंसं वाटत आहे. बिकॉज ही जी काही एनर्जी आहे ती येथे रागाची नाहीये, उद्विग्नतेची नाहीये, बट इट्स अ शिफ्ट. इट्स अ शिफ्ट. शिफ्ट मीन्स बदल होत आहे. बदल कशात होत आहे? तुमच्या एनर्जीमध्ये होत आहे. इट्स नॉट गेम अबाउट सर्व्हाइव्ह. हा तुमचा सर्व्हाइव्हचा गेम नाहीये. हा तुमचा एक अवेकनिंगचा प्रोसेस सुरू आहे, जागृतीची प्रोसेस सुरू आहे. तुम्ही वेगवेगळ्या टाइमलाईन मध्ये शिफ्ट करत असतात. तसंच शिफ्टिंग आता इथे होताना दिसून येत आहे. तुमच्या विचारचक्रामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. सध्याची जी तुमची ऊर्जा आहे, असं नाही की तुम्ही एकदमच अनस्टेबल आहात, नाही तसं नाही, बट येथे दिसून येत आहे हे जी काही मायामोह आहे, हे जे काही बंधनं आहेत, हे जे काही तुम्हाला अडकून ठेवलेलं आहे त्यातून तुम्ही कुठेतरी बाहेर पडताना दिसून येत आहे. मे बी तुम्हीच इथून मागे काही दिवसांपूर्वी असू शकतं स्वतःला तुम्ही कंट्रोल केलं होतं, स्वतःलाच तुम्हाला यातून बाहेर पडायचं नव्हतं. तुम्ही खूप जास्त विचार करत होतात फॅमिलीचा, लोकांचा, किंवा लोक काय म्हणतील, हे काय म्हणाल, तो काय म्हणाल, घरातले काय म्हणतील, सासरचे काय म्हणतील, माहेरचे काय म्हणतील. तर हे असू शकतं एखाद्या रिलेशनशिपच्या संदर्भात आहे, एखाद्या जॉबच्या संदर्भात आहे, एखाद्या बिझनेसच्या संदर्भात आहे, किंवा जेथे तुम्ही सध्या राहत आहात त्या संदर्भात आहे, की त्या ठिकाणचा जो मोह आहे तो तुम्हाला कदाचित सुटत नव्हता, किंवा
तुम्ही प्रयत्न करतच नव्हता त्या बाबतीमध्ये. तुम्हाला फक्त वाटत होतं की हा हे खूप जास्त कम्फर्टेबल आहे, इट्स व्हेरी कम्फर्ट हिअर आणि खूप आरामदायक आहे. ही जर मी सोडून गेलो तर माझं काय होईल, हे जर मी त्यागलं तर माझं काय होईल, किंवा माझ्यासोबत जे आहेत त्यांचं काय होईल. बट येथे तुम्ही जे आहात, यू आर नॉट नॉर्मल ह्युमन बिंग्स. तर तुम्ही येथे काहीतरी तुमच्या जीवनाचं ध्येय घेऊन आलेला आहात, काहीतरी तुमच्या जीवनाचं पर्पज घेऊन आलेला आहात. सो तुम्हाला येथे डिवाइन एनर्जीज येथे स्ट्रिक्टली गाईड करत आहे की तुम्हाला आता वेगवेगळे चेंज जाणवणार आहेत. हा जो काही सप्टेंबर महिना येत आहे त्यामध्ये जे काही ग्रहण असणार आहे, त्या ग्रहणामध्ये आपल्या ज्या काही आपल्यातील ज्या काही अशा गोष्टी असतात त्या आपल्याला रिलीज कराव्या लागतात. मे बी ते एखाद्या नात्याला तुम्ही खूप जास्त घट्ट पकडून ठेवलं होतं एवढ्या दिवस, तुम्हाला वाटत होतं की नाही याशिवाय आपण जगू शकणार नाही. हे नातं जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर माहिती नाही आपलं पुढे भविष्यात काय होईल. हा आपला श्वास आहे, आपला आत्मा आहे, सो आपण ह्याच्याशिवाय जगू शकणार नाही असं तुम्हाला वाटत होतं. किंवा असंही होतं की जे काही तुमचं सध्याचं लाईफ आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त कम्फर्ट होतं किंवा डिस्कम्फर्ट होतं, पण तुम्ही ते सोडू शकत नव्हतात. बट आता तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये एनर्जी जाणवणार आहे की खूप जास्त असंतुलन जाणवेल. बिकॉज हा जो वर्ष आहे हे 2025चं, तर हे एक वर्ष असंतुलनाचंच आहे. का आहे? कारण की बघा, आता जेव्हा आपल्याला पुढच्या अनेक टाइमलाईन्स मध्ये जायचं असतं, पुढच्या अनेक गोष्टींसाठी आपण प्रिपेअर करत असतो. समजा आपण एखाद्या नवीन घरात राहायला गेलो तर आधी आपण काय करतो, सगळं व्यवस्थित सेटअप करतो, सेटिंग करतो, कपडे इथे ठेवायचे, भांडी इथं लावायची किंवा बेड इथं ठेवायचं, सगळं करतो ना. त्यासाठी आपला जो वेळ जातो तर तोच वेळ म्हणजे हा 2025चा वेळ आहे. हा जो काहींना असं वाटत आहे की खूप दिवस झाले आमच्या जीवनामध्ये काही बदल होत नाही, तर ह्या वर्षामध्ये दिसून येत आहे आता जवळपास 8 महिने तर होत आहेत कम्प्लीट. तर ह्या 8 महिन्यामध्ये काही लोकांनी बस प्रिपरेशन केलेली आहे, काही लोकांनी फक्त तयारी केलेली आहे. तर ही तयारी म्हणजे तुमचा वेळ वाया गेला असं नका समजू. बिकॉज ही जी काही तुमची तयारी आहे ती तुमच्या पुढच्या अनेक वर्षांची तयारी असणार आहे. जसं की आपण एखादा एक्झाम देतो, त्या एक्झाममुळे आपल्याला पुढील अनेक वर्ष जे काही आपल्या जीवनासाठी सर्व्हाइव्ह करण्यासाठी आवश्यक असतं त्याच्यासाठी आपल्याला एक जॉब मिळतो. त्या जॉब थ्रू आपण आपलं पुढचं जे आहे भवितव्य त्यानुसार आपण पुढचं जीवन जगतो. तर समजा हे काही जे हे वर्ष आहे 2025चं, तर हे तुम्हाला प्रिपरेशनसाठी दिलेलं होतं तुमच्या पुढील येणाऱ्या जीवनाच्या अनेक वर्षांसाठी. तर ज्यांनी यामध्ये वर्क केलेलं आहे, ज्यांनी यामध्ये वर्क केलेलं आहे, तर त्यांना खूप चांगले परिणाम आपल्याला येथे दिसून येत आहेत. तर परिणाम कशाच्या संदर्भात आहे? मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखाद्या ठिकाणी बांधलेले होता, तुम्हाला कोणीतरी जखडून ठेवलेलं होतं किंवा तुम्ही स्वतःला त्यामध्ये जखडून घेतलेलं होतं. एखाद्या नात्यामध्ये असो, वैवाहिक जीवनामध्ये असो, किंवा जसं तुम्हाला बाहेर पडायचं आहे, जसं तुम्हाला एखादा जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, बट तुमचा पाय जसं कोणी ओढलाय, तुम्हाला जसं कोणी बांधलंय, अशा प्रकारे तुमची ऊर्जा होती. काही निगेटिव्ह फोर्सेस सुद्धा कार्यरत होत्या, नकारात्मक ऊर्जा सुद्धा कार्यरत होत्या. नकारात्मक ऊर्जा का कार्यरत होत्या? कारण की तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे नव्हतात. हे बघा, ज्यावेळेस आपण खूप जास्त पॉझिटिव्ह कार्य करायला जातो त्यावेळेस आपल्याला नकारात्मक शक्ती अडवतात. का अडवतात? कारण की मग आपण जर सतत पॉझिटिव्ह राहिलो तर मग ते काय खातील? सो त्यांना ते खाद्य हवं आहे. नकारात्मक ऊर्जांना तुमचं नेगेटिव्ह ऊर्जांचं खाद्य हवं आहे. तुमचे नकारात्मक विचार त्यांना हवे आहेत. पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांना नको आहे. कारण की जर तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहिलात तर मग त्यांना त्यांचं जीवन सर्व्हाइव्ह करणं अवघड जाईल. सो इट्स म्हणजे समजून घ्या, कारण की नेगेटिव्ह फोर्सेसला नेगेटिव्ह विचार लागतात. सो आपल्याला आता येथे दिसून येत आहे तुम्ही अनेक वर्षांपासून तुमच्याच नेगेटिव्ह विचारांमध्ये अडकलेले दिसून येत होतात. बट इट्स अ शिफ्ट. हा बदल होत आहे. कशातून तर तुम्ही मुक्त होत आहात. सो मुक्त होत आहात. कशासाठी मुक्त होत आहात? सो कमिंग होम. तुमच्या होमसाठी, तुमच्या घराकडे येण्यासाठी तुम्ही मुक्त होत आहात. तुमच्या आत्म्याकडे येण्यासाठी मुक्त होत आहात. जरी तुम्ही खूप सध्या कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये आहात, खूप जास्त तुम्ही आरामदायक स्थितीमध्ये आहात, तुमच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, जॉब आहे चांगला, वाईफ आहे चांगली, मुलं आहेत, किंवा धन मिळतंय सगळीकडून, बट हे तुमचं 3D लाईफ आहे. हे तुमचं जग नाहीये. हे तुम्हाला कळायला हवंय. कारण की तुम्हाला डिवाइन एनर्जीज बोलावत आहेत, कमिंग होम. घरी या. तुमचं जागा तिथं नाहीये. त्या कम्फर्टमध्ये अडकू नका, त्या मोहमायेमध्ये अडकू नका. बिकॉज तुमचं काहीतरी कार्य वेगळं आहे. ते मोठं महान कार्य आहे.
सो इट्स अवेकनिंग. तर तुमची अवेकनिंग होत आहे, शिफ्ट होत आहे. या वर्षामध्ये जे काही तुम्ही शिकलात त्याचा अनेक पुढील वर्षांसाठी तुम्हाला फायदा होताना आपल्याला दिसून येत आहे. खूप जास्त मोहमायेमध्ये अडकून राहू नका. सुख मिळत असेल तरी त्यामध्ये अडकून राहू नका, कारण की तुमचं कार्य मोठं आहे, तुमचं सोल पर्पज मोठं आहे. तर अनेक लोकांचे प्रश्न येतात, आमचं सोल पर्पज काय आहे? तर येथे दिसून येत आहे यू हॅव टू सर्व ह्युमॅनिटी. तुम्हाला मानवांसाठी, समाजासाठी काहीतरी कार्य करायचं आहे. या जगातील लोकांसाठी काहीतरी कार्य करायचं आहे आणि हे कार्य तुम्ही एकटे करू शकणार नाही. त्यासाठी इतर लोकांचं सहकार्यही तुम्हाला लागणार आहे आणि तेच तुम्हाला ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये दिसून येत आहे, मिळत आहे. तुम्हाला मिळत आहे ते तुमचं सोल पर्पज तुम्हाला मिळत आहे. त्या सोल पर्पजशी निगडीत लोक तुम्हाला मिळत आहेत. तर ओळखा, संकेतांना ओळखा. मे बी हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी संकेत असेल. पॉझिटिव्हिटी येत आहे, कारण की मी सकाळी जेव्हा बाहेर फिरत होते खाली, तर मी उभं होते आणि अचानक दोन असे व्हाईट पंख माझ्या असे डोक्यावरती पडले. सो ते व्हाईट होते पूर्ण. सो मला त्यातून संकेत कळाला की काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस, खूप जास्त सकारात्मक बदल ह्या महिन्यामध्ये होताना दिसून येत आहे. सो कलेक्टिव्हची एनर्जी इट्स अ व्हेरी शिफ्ट, म्हणजे बदल होणारी एनर्जी आहे, ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर बदल होत आहे. तुम्हाला सोल पर्पज मिळत आहे तुमचं. तुम्हाला कळत नव्हतं कदाचित आतापर्यंत की आमचं नेमकं जन्म कशासाठी झालाय, आम्ही कोण आहोत, आम्ही कशाला इथे आलो आहोत, आमचं काय कार्य आहे. तर बघा आता दिसून येत आहे कलियुगाचा अंत होत आहे, सतयुग येत आहे. तर या सतयुगामध्ये सतयुगी सोल्स लागतील, सतयुगी आत्मा लागतील. तर ते आत्मा बनण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता बस झालं. असू शकतं काहींच्या जीवनामध्ये खूप सारा कम्फर्ट आहे, खूप सारं आरामदायक सिच्युएशन आहे, बट त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आता फक्त त्या काय म्हणतात त्याला, मोहमायेमध्ये फसू नका, कुणा एखाद्या नात्यामध्ये फसू नका, कुणा एखाद्या सिच्युएशन मध्ये फसू नका, कुणा एखाद्या महालामध्ये अडकून राहू नका, कारण की तुम्ही स्वतःला अडकून ठेवलंय. बरेच दिवस झाले दिसतंय इथे स्वतःला तुम्ही अडकून ठेवलंय एखाद्या बंगल्यामध्ये, एखाद्या मोहमायेच्या ठिकाणी, एखाद्या सुंदर स्त्रीमध्ये, एखाद्या सुंदर विवाहित पुरुषामध्ये किंवा सुंदर पुरुषामध्ये, एखाद्या नात्यामध्ये. पण ते तुमची जागा नाहीये. सो कमिंग होम. तुम्हाला डिवाइन एनर्जी बोलावत आहे. तुमचं डिवाइन लव्ह तुम्हाला बोलवत आहे. तुमचं डिवाइन लव्ह तुम्हाला बोलवत आहे. तुमचं डिवाइन लव्ह कुठे आहे? ते तुमच्या परमात्म्याजवळ आहे. तर इकडे तिकडे भटकू नका. तुम्हाला बोलावलंय, तुम्हाला कळालंय, तुमची अवेकनिंग झाली आहे. तर टाळू नका. का टाळताय तुम्ही? काय मिळणार आहे तुम्हाला त्या सर्व मोहमायेमध्ये अडकून? काही नाही मिळणार, कारण की शेवटी जायचं तर आहे परमात्म्याकडेच. तर हे विसरू नका. यासाठी तुम्हाला हा सप्टेंबर महिना इट्स अवेकनिंग. तुमची अवेकनिंग होत आहे. काही नवीन बदल होत आहे. असमतोल असेल, काहींना वाटत असेल आपल्या जीवनामध्ये हे सगळं काय सुरू झालंय, आपल्याला काही समजत नाही असं वाटत असेल काहींना की आपण कदाचित वेगळ्याच जगात वावरत आहोत, वेगळीच दुनियामध्ये आपण वावरत आहोत, असंही काहींना वाटू शकतं. कारण की येथे परिस्थिती तशी आहे, परिस्थिती तशी होणार आहे सप्टेंबरमध्ये. तर नक्कीच हे चंद्रग्रहण जे आहे ते तुमच्या जीवनातून ज्या भावना आहेत त्या भावनिकतेला खूप जास्त येथे दाखवत आहे. चंद्र कशाशी निगडीत आहे? तुमच्या मानसिकतेशी, तुमच्या भावनांशी, तुमच्या कन्फ्युजनशी, तुमच्या असंतुलित जीवनाशी. जर सगळं असून तुम्हाला समाधान नसेल लाभत, सगळं असून जर तुमच्याकडे सुख नसेल, सगळं असून जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नसेल, तर मग हे कसलं साईन आहे? तर इट्स अ साईन की तुम्हाला बोलावलं जात आहे डिवाइन कडून. डिवाइन एनर्जीज तुम्हाला बोलावत आहे की कमिंग होम. सो तुम्हाला तुमच्या होमकडे जायचं. तुमचं होम कुठे आहे? तुमचा आत्मा कुठे आहे? त्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे. तुमच्या आत्म्याकडे तुम्हाला जायचं आहे. तर हे खूप कदाचित असू शकतं कमी लोकांना हे या गोष्टींशी ते रिलेटेड होतील, बट जे रिलेटेड होतील त्यांनी नक्की ही रीडिंग क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तर येथे बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. समहाऊ काहींच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी ते वेट करत होते इतके दिवस, पोझिशन, पोस्ट, जॉब, काहीतरी सत्ता, काहीतरी नवीन काहीतरी करताना तुम्ही दिसून येत आहात, काहीतरी ऍक्शन घेताना दिसून येत आहात. तुमच्यासाठी डिवाइन एनर्जीज ऍक्शन घेत आहे. जॉब मिळत आहे तुम्हाला, चांगला पोस्ट चांगली मिळत आहे. जर तुम्ही रखडले होतात बऱ्याच दिवसापासून, सिलेक्शन झाले बट पोस्ट मिळत नाही, तर पोस्ट मिळताना दिसून येत आहे. अँड ती पोस्ट सुद्धा चांगली असणार आहे. द एम्परर. सो इट्स अ एनर्जी ऑफ डिवाइन मस्क्युलाइन. तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनातील जर एनर्जी ऑफ डिवाइन मस्क्युलाइन, तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनातील जर डिवाइन मस्क्युलाइन आहात, एक देवीय पुरुष आहात, तर तुम्हाला ती पोस्ट मिळत आहे. ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लिहून ठेवलेली आहे. सो मार्क माय वर्ड्स, ऍक्शन ओरिएंटेड राहणार आहात ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये.
तुमच्या वर्कशी निगडीत, तुमच्या जॉबशी निगडीत, तुमच्या पोस्टशी निगडीत काहीतरी ऍक्शन घेताना तुम्ही दिसून येत आहात. तर फ्रुटफुल तर हा महिना जो आहे फ्रुटफुल असणार आहे, म्हणजे फलदायी असणार आहे, तुमच्यासाठी खूप जास्त फलदायी असणार आहे. का असणार आहे? कारण की येथे दिसून येत आहे ऍक्शन ओरिएंटेड होत आहात तुम्ही. काहीतरी काहीतरी असं करण्याची तुमची जिद्द वाढणार आहे, काहीतरी नवीन करण्याची तुमची उमेद वाढणार आहे, पॉझिटिव्हिटी तुमच्यात वाढताना दिसून येते. एक एनर्जी आपण म्हणतो ना, एक माझ्यात मध्ये वेगळीच एनर्जी संचारली आहे, तर ती एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग अँड नक्कीच खूप पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. तर धन येत आहे, पैसा येत आहे, बिग कॉइन्स. सो येथे दिसून येत आहे कॉइन. कॉइन मीन्स पैसा. मे बी असू शकतं काहींनी ठेवलेत जपून गुल्लकमध्ये. पिगी बँक असते काहींकडे, मुलांकडे किंवा मोठ्यांकडेही असते. तर दिसतंय त्यामधून काही कॉइन्स काहीतरी जमवताना दिसून येत आहे कुणीतरी, किंवा तुमच्याकडे खूप सारं धन येत आहे, खूप सारा पैसा येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फलदायी दिसून येत आहे. कशासाठी फलदायी दिसून येत आहे? तर पैशांच्या बाबतीमध्ये, धनाच्या बाबतीमध्ये काही ऑफर तुमच्याकडे येताना कुणीतरी घेऊन येताना दिसून येत आहे. धन घेऊन कुणी येत नसतं, बट काहीतरी अशी ऑफर ज्यातून तुम्हाला पैसा मिळेल असं येथे दिसून येत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. ज्या गोष्टींसाठी खूप जास्त हे सुरू आहे, वेटिंग पिरियड सुरू आहे, काही तर तुपाशीच नाही तर उपाशी अशी काहींची भावना असते. असे काही लोक असतात की नाही मला तेच पाहिजे, मला हे नकोय. तर येथे दिसून येत आहे तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुमच्याकडे येत आहे, ज्याची तुम्ही वाट पाहिलेली आहे, वेटिंग मध्ये होतात एवढ्या दिवस, तर ते तुमच्याकडे येत आहे. खूप जास्त वेट केलेली आहे त्या गोष्टीची, ती गोष्ट तुमच्याकडे येत आहे. बट तुम्हाला त्यासाठी एकच येथे डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका, छोट्या छोट्या गोष्टींसाठी राग व्यक्त करू नका, छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाला दोष देऊ नका की देवा तू माझ्या जीवनामध्ये काही घडवून आणत नाहीये किंवा तू माझ्यासाठी काही करत नाहीये. नकारात्मक विचार करू नका, नेहमी पॉझिटिव्ह राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही डिवाइनची प्रे केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, डिवाइनने त्या गोष्टी तुम्हाला दिल्यात ना, मग विश्वास ठेवा त्यावरती की हा पुढील जो काही जे मागत आहात ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये 100% घडणार आहे. सो आय एम शुअर अबाउट दॅट. तुम्हाला शुअरिटी ठेवण्याची गरज आहे, विश्वास ठेवण्याची गरज आहे. तर तुमच्या भावनिकतेच्या दृष्टीने येते दिसून येत आहे जे काही तुम्ही मागितलेलं होतं तर ते तुम्हाला मिळत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. सप्टेंबर महिना इट्स अ व्हेरी लकी मंथ, आय थिंक सो. खूप जास्त नशीबवान, भाग्यवान आहात तुम्ही. कारण की का येथे दिसून येत आहे किंग ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स. तर किंग ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स येथे सांगत आहे विवाहाच्या संदर्भात ज्या काही अडचणी होत्या त्या दूर होत आहेत. ज्यांचे विवाह रखडले होते, ज्यांचे रिलेशनशिपमध्ये वादविवाद सुरू होते, भांडणं सुरू होते, तर मॅरेज रिलेटेड प्रपोजल तुमच्याकडे येत आहे. काहींना खूप जास्त लग्न जमण्यामध्ये अडचणी होत्या, बऱ्याच दिवसांपासून दिसून येत आहे की लग्न जमण्यामध्ये अडचणी होत्या. तर येथे दिसून येत आहे खूप चांगली व्यक्ती तुमच्याकडे येत आहे. खूप समृद्ध विचारांनी समृद्ध, अशी भावनिकतेने समृद्ध, खूप समजूतदार व्यक्ती तुमच्याकडे येत आहे. शेवटी काय असतं महत्वाचं? भावनिकता महत्वाची असते. ज्या व्यक्तीच्या भावना चांगल्या असतात तो व्यक्ती त्याच्या जीवनामधील पुढील कार्य सुद्धा चांगले करतो. तो येथे दिसून येत आहे काही उच्च भावनिकतेशी तुम्ही जोडताना दिसून येत आहे. किंग ऑफ कप्स म्हणजे ती जी व्यक्ती असणार आहे ती एक राजा समान असणार आहे. अँड फिमेल एनर्जी सुद्धा क्वीन सारखी आपल्याला इथे दिसून येत आहे. असू शकतं मागील जन्मामध्ये सुद्धा हे रिलेशनशिप वर्क झाला असेल आणि त्यामुळेच इतके दिवस वाट पाहिली तुम्ही आणि मग ते रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये आलेलं आपल्याला दिसून येत आहे. ओके, तर समहाऊ काहींच्या जीवनामध्ये डेथची सुद्धा सिच्युएशन आहे. डेथ कशाची होणार आहे? तर जुने पुराणे जे काही रखडलेले नाते संबंध होते, ज्यांनी तुम्हाला खूप दुःख दिलं, ज्यांनी तुम्हाला खूप त्रास दिलं, ज्यांनी तुम्हाला कधी व्हॅल्यू नाही केलं, तुमची किंमत नाही केली, ज्यांनी तुम्हाला एक सतत तुम्हाला दूर केलं, म्हणजे
आपण म्हणतो ना, आपण ह्यांच्यासाठी किती पण करा, पण हे लोक आपल्यासाठी कधी आपली किंमत करणार नाही अँड आपल्यासाठी काही करणार नाही. आणि आपल्याला ज्यावरती वेळ येईल, ज्यावेळेस आपल्यावरती, त्यावेळेस हे नेहमी दूर निघून जाणार किंवा आपल्याला टाळणार. अशा प्रकारची जी लोक होती, ज्यांच्यासाठी तुम्ही केलं आणि आता दिसून येते की त्यांनी तुम्हाला, जेव्हा तुम्हाला गरज होती त्यावेळेस त्यांनी तुम्हाला मात्र दूर केलं. तर असे जे स्वार्थी, मतलबी, फक्त घेणारे, आपण म्हणतो ना फक्त टेकर, तर अशी जी लोक होते ती तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. मे बी काही हेल्थ रिलेटेड इश्यू होते, तर असेही इश्यूज तुमच्या जीवनातून निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे. शत्रूंचा नाश होताना दिसून येत आहे. तर रिबर्थ होत आहे काहींच्या बाबतीमध्ये. येथे असू शकतं की काही असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये हे खूप मोठं कार्ड आहे. डेथचं कार्ड मीन्स हे बघा, ह्या जगामध्ये डेथ तर कशाची होत, त्याचा आत्मा जो आहे तो दुसरीकडे शरीरात प्रवेश करतोच ना. आणि याला आपण डेथ कसं म्हणू शकतो, याला आपण म्हणतो पुनर्जन्म. तर येथे दिसून येत आहे पुनर्जन्म होत आहे कुठल्या तरी गोष्टीचा, पुनर्जन्म होत आहे, नवीन जन्म होत आहे. डेथ कशाची होत नसते. समजा आपण लहान होतो, लहानपणापासून आपण थोडे यंग एज मध्ये आलो, म्हणजे आपल्या लहानपणाचा मृत्यू झाला असं म्हणतो का आपण, तर नाही. तर आपल्यामधील नवीन काहीतरी बाहेर आलं, पुनर्जन्म झाला आपला, असं आपण म्हणतो. तर जे जे काही नवीन सुरुवात होते म्हणजे डेथ होते असं नाही, तर त्याचा नवीन जन्म होतो असं आपण म्हणतो. तर येथे पुनर्जन्म होताना दिसून येत आहे. एखाद्या नात्यामध्ये तुम्ही खूप जास्त नेगेटिव्ह फील करत होतात एवढ्या दिवस. तुम्हाला वाटत होतं की हे नातं आपल्यासाठी डिझर्विंग नाहीये, हे नातं आपण कसं काय अफोर्ड करू शकतो, हे आपल्या जीवनामध्ये कधीही कामाला नाही येणार, हे नातं आपल्यासाठी नाहीये. तर येथे दिसून येत आहे त्या नात्यामध्ये काही पुनर्जीवन होत आहे, पुनर्जन्म होत आहे त्या नात्याचा, किंवा एखाद्या सिच्युएशनचा जे तुमच्या जीवनामध्ये आता तुम्ही वाटत आहे ते गेलं आपल्या जीवनामधून, ते पुन्हा कधी नाही येणार, कारण की ते आपल्यासाठी नव्हतं. बट नाही, ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे, ते पुनर्जीवित होत आहे. त्या नात्यामधील जे काही ऑब्स्टॅकल्स होते, जे काही ऑब्स्टॅकल्स मीन्स अडथळे होते, ते अडथळे दूर होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. तर आता इथून पुढे ज्या लोकांनी तुम्हाला खूप जास्त त्रास दिला, तर त्यांना आता डिवाइन एनर्जी एक खूप दंड देताना दिसून येत आहे. मे बी ज्यांनी तुम्हाला खूप जास्त दुःख दिलं, मरण यातना दिल्या, आता त्यांना सुद्धा त्याच प्रकारच्या मरण यातना होताना आपल्याला दिसून येत आहे. सो इट्स अ बिग पॉइंट. तर बॉटमची एनर्जी आहे 10 ऑफ कप्स. तर 10 ऑफ कप्स इंडिकेटिंग हिअर की नात्यामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये शांतता येत आहे, एक पीस येत आहे, एक रिलेशनशिपमध्ये मजबूती येत आहे. जे काही वादविवाद होते, संघर्ष होते तुमच्या नात्यामध्ये, काहीच्या जीवनामध्ये खूपच जास्त कॉन्फ्लिक्ट्स होते, कारण की रिडिंग येतं त्यावेळेस खूपच दाखवले जाते की आमची केस पार आता डिव्होर्स पर्यंत गेली, आमचं काय होईल, आमचं वैवाहिक जीवन सुधारेल का. तर नक्कीच सप्टेंबर महिना तुमच्या जीवनामध्ये माँ दुर्गाचा आशीर्वाद घेऊन येत आहे. माँ दुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे तुमच्या वैवाहिक जीवनासाठी, तुमच्या रिलेशनशिपसाठी, तुमच्यातील तुमचं जे काही सध्या कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत तर तेही दूर निघून जात आहे. सो क्लेमेट दिस रिडिंग वैवाहिक जीवनाच्या संदर्भात गुड न्यूज येत आहे. सो क्लेमेट दिस रिडिंग, इट्स अ पॉझिटिव्ह साईन. आणि हे बघा, सतत मागे वळून पाहू नका, लेट गो. काही गोष्टी लेट गो करा, पास्टला तुमच्या लेट गो करा, तुमच्या भूतकाळाला लेट गो करा. तो कितीही पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, चांगला असो, वाईट असो, परंतु कुठल्याही काळामध्ये अडकून राहणं हे आपलं जीवन नाहीये. जीवन हे वाहतं असतं, प्रवाहासारखं वाहतं असतं, तर त्याला वाहतच ठेवलं पाहिजे. जरी मागील काही गोष्टी खूप जास्त चांगल्या असतील, खूप जास्त पॉझिटिव्ह असतील, तर त्याही आपण निग्लेक्ट केल्या पाहिजे, त्याही आपण लेट गो केल्या पाहिजे, जाऊ दिलं पाहिजे त्यांना. काही स्मृती असतील कुणाच्या, बिकॉज हे डेथचं कार्ड इथे इंडिकेट करताय. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये कुणाचा तरी मृत्यू झाला होता घरामध्ये आणि प्रिय व्यक्तीचा असू शकतो तो, आणि त्याच्या आठवणीमध्ये तुम्ही खूप जास्त रमताना दिसून येत आहे. तुम्ही सतत त्यांची आठवण काढून क्राईंग एनर्जीमध्ये जाता, बिकॉज आता ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला पितृपक्षही येताना दिसून येत आहे. तर पितृपक्षामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्यांची आठवण काढायची आहे. पितृंची, आपल्या जे गेलेत आपल्यातून, तर त्यांची आठवण काढायची असते. तर ती आठवण तुम्ही सतत रडून काढणार आहात का,
तर येथे तुम्हाला गाईड केलं जात आहे की आता ते गेले, ते अनंतात विलीन झाले, ते एका चांगल्या त्यांच्या जर्नीला त्यांची सुरुवात झाली. आफ्टर डेथ सुद्धा आपली जर्नी सुरूच असते. तर येथे ही जर्नी त्यांची सुरू झालेली आहे. तर तुम्ही त्यांना आठवून सारखं मागे का खेचत आहात? तुम्ही त्यांना असं रडून त्यांना क्राईंग एनर्जीज पाठवून त्यांच्या सोलला तुम्ही एक प्रकारे कर्मा क्रिएट करत आहात. तर त्यांना मुक्तपणे जाऊ द्या. त्यांच्याकडे सारखं हे पाठवू नका. तुमचे काय म्हणतात त्याला, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मी तुझ्या आठवणीतच माझे दिवस काढेल किंवा हे असलं काही. म्हणजे माहिती मला खूप जास्त पेन होतं, दुःख होतं, समजू शकतो आपण. पण तरी सुद्धा त्यांना जरी तुम्ही आठवाल ना, तर फक्त एक आनंदाचे जसे क्षण असतात तेच तुम्ही आठवा. हे क्राईंग एनर्जी त्यांना पाठवू नका. कारण की त्यामुळे त्यांच्या आत्म्याला दुःख होते, त्रास होतो, यातना होतात. तर या गोष्टी लक्षात घ्या. हे त्याही बाबतीमध्ये कार्ड इंडिकेट करत आहे. अबंडन्स येत आहे, फुल ऑफ अबंडन्स मी समृद्धता येत आहे पैशांच्या संदर्भात. आता या सगळ्याच बाबतीमध्ये समृद्धता येताना आपल्याला दिसून येते. सोल पर्पज तुम्हाला मिळत आहे, समृद्धता येत आहे. ज्या ठिकाणी स्टक होतात किंवा एक बांधून ठेवल्याची एनर्जी होती त्यातून मुक्तता मिळत आहे. कमिंग होम, घराकडे परतत आहात तुम्ही. तर तुमच्या घराकडे परता, ते तुमचं घर आहे हे विसरू नका. तुमचं आत्म्याला तुम्ही हवे आहात हे लक्षात ठेवा. हे जेथे तुम्ही अडकलात ते तुमचं घर नाहीये हे लक्षात घ्या. हे तुमचं घर नाहीये. मे बी ते एखाद्या ट्विन फ्लेम कनेक्शनशी खूप जास्त ही गोष्ट रिलेटेड करेल की तुम्हाला तुमचं होम ओळखायचं आहे, त्याकडे परतायचं आहे तुम्हाला. कारण की सध्या तुम्ही अडकलेले आहात ते 3D लाईफ आहे. जरी खूप सुंदर तुमचे सगळे फॅमिली असेल, खूप सुंदर तुमचं जीवन असेल, तरी पण ते तुमचं घर नाही. गौतम बुद्ध राजा होते, त्यांना काहीच कमी नव्हतं, परंतु शोध कशाचा घेत होते? ते त्यांचा स्वतःचा शोध घेत होते, स्वचा शोध घेत होते. म्हणून सर्व सोडून ते शेवटी निघून गेलेच ना. त्यांना कुठल्याही मोहमायेने अडकवलं नाहीच ना. आणि आज ते बुद्धत्वाला त्यांनी प्राप्त केलं. तर हे बघा, जरी सर्व सुख संपन्नता असेल तरी सुद्धा तुम्हाला जर तुमच्या स्वची जाणीव करून घ्यायची असेल तर त्यापासून तुम्हाला मोहमायापासून मुक्तता मिळवावीच लागते. त्याग हा करावाच लागतो. तर ह्या व्हिडिओ थ्रू जे कुणी खूप जास्त सगळं असूनही फ्रस्ट्रेटेड असतात, सगळं असूनही दाखवतात फक्त लोकांना आम्ही खूप खुश आहोत, आम्ही खूप हॅपी आहोत, बट दे आर नॉट हॅपी फ्रॉम इनर साइड. ते आतून एकदम खाली आहेत, खोकले आहेत, एकदम रिकामे आहेत. त्यांच्याकडे तो आनंद नाहीये जो त्यांना डिवाइनने दिला होता. तर येथे खूप काही बोलण्यासारखं आहे, बट वेळेची सुद्धा मर्यादा असते. तर येथे नक्की दिसून येत आहे अबंडन्स येत आहे, समृद्धता येत आहे, कमिंग होम करत आहे तुम्हाला. अँड हे कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे, दोन्हीही कार्ड बॉटमचे आहे, क्वीन ऑफ सॉर्ड अँड स्ट्रेंथचं कार्ड. हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे स्ट्रेंथ तुम्हाला मिळत आहे. स्ट्रेंथ तुम्हाला दुर्गा मातेची मिळत आहे, दुर्गा मातेकडूनच मिळत आहे. दुर्गा मातेचाच तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे, दुर्गा मातेचाच तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. ज्येष्ठ गौरी आवाहनही आहे. खूप आजचा दिवस मंगलमय आहे. अँड हे आता जो सप्टेंबर महिना येत आहे, तर याही दिवशी तुमच्या जीवनामध्ये मा दुर्गा तुम्हाला आशीर्वादित करत आहे. नवरात्रही येत आहे. खूप चांगली ब्लेसिंग्स तुम्हाला या व्हिडिओ थ्रू मिळत आहे. जय मा दुर्गा म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. जय मा गौरी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. जय मा पार्वती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. कुठल्याही देवीच्या नावाने तुम्ही कमेंट करू शकता. कारण की येथे ही दुर्गा मातेची एनर्जी आहे आणि ही सुद्धा दुर्गा मातेचीच एनर्जी आहे. तर दुर्गा माता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सामर्थ्य, खूप जास्त तुमच्यातील जी काही तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, यू आर व्हेरी स्ट्रॉंग. तर कधी स्वतःला कमी लेखू नका. काही लोकांमध्ये खूप जास्त इश्यू असतात. अरे बापरे, मी तर अजिबात स्ट्रॉंग नाहीये, आय एम व्हेरी वीक, माझ्याकडे ती समर्थता नाहीये, मी एवढी इतरांसारखी मी जॉब नाही करत, मी इतरांसारखं बाहेर नाही पडत घराच्या कधी, मग माझ्यामध्ये ते गुण नाहीत. तसं नका समजू. तुमच्यामध्ये पण ते सर्व गुण आहेत जे बाकीच्यांमध्ये तुम्हाला दिसतात, कारण की ते तुमच्यामध्ये सुद्धा आहेत. तर दुसरे काय ते त्यांच्या जगात जगत असतात, त्यांना काही घेणं देणं नसतं तुमच्या मनामध्ये काय चाललंय याच्याशी. तर या गोष्टीला नक्की समजून घ्या. इतरांना काही फरक पडत नाही तुम्ही काय विचार करता ते. तुम्ही काय विचार करता हे दुसऱ्यांवर अवलंबून नाहीये. तो फक्त एक रिफ्लेक्शन असतो. तो फक्त एक आपण म्हणतो ना, तो फक्त एक तुमचाच आरसा असतो
जे ती लोक तुम्हाला दाखवत असतात की तुम्ही स्वतःला काय समजताय. जर तुम्ही स्वतःला कमी समजत आहात तर ते तुम्हाला कमी समजत नसतात, तुम्ही स्वतःला कमी समजत असतात. तर हे समजून घ्या, कारण की इथे दिसून येत आहे मा दुर्गाचा तुम्हाला आशीर्वाद लाभत आहे. सो क्लायमेट डिस रिडिंग मा दुर्गा म्हणून कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि येथे दिसून येत आहे लढण्यासाठी बळ तुम्हाला मा दुर्गा देत आहे. ह्या नवरात्रीमध्ये सगळे आपण नवरात्रीचे उपवास 9 दिवस धरतो आणि त्यासाठी कशासाठी धरतो की आपल्यामध्ये काहीतरी सामर्थ्य डिवाइन एनर्जीचं मिळावं, मा दुर्गाला लढायला आपली सुद्धा काही ऊर्जा द्यावी. म्हणजे सगळंच काही लढाईमध्ये सामील होऊनच नसतं मिळत. काही घरी राहून सुद्धा देवाची पूजा करतात आणि त्यांनी सुद्धा त्या लढणाऱ्यांना बळ मिळतं. तशा प्रकारची तुमची येथे तुमच्यातील सामर्थ्य, तुम्ही काही सामर्थ्य मा दुर्गाला लढण्यासाठी देत आहात आणि तेच सामर्थ्य पुन्हा मा दुर्गा तुम्हाला रिटर्न करत आहे. तर येथे दिसून येत आहे लढण्याला बळ देईल आणि तुमच्यातील एक अत्युच्च क्षमता बाहेर काढेल असा हा मंथ आहे. ह्या नवरात्रीमध्ये सुद्धा आता येईल ते आपण त्यावेळेस व्हिडिओ घेऊच त्यावरती, परंतु ह्या सप्टेंबर महिन्याची ही जी ऊर्जा आहे ती तुमच्यासाठी खूप जास्त सकारात्मक आहे. एक तुमच्यातील स्ट्रॉंग व्यक्तिमत्व बाहेर येताना दिसून येत आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतके दिवस लाचार होता तर ते एक तुमचं वेगळंच स्वरूप आता इतरांना दिसेल. तुमच्यातील सामर्थ्यवान व्यक्ती, तुमच्यातील बंड करणारी व्यक्ती, तुमच्यातील लढाऊ वृत्तीची व्यक्ती इथे आता आपल्याला दिसून येत आहे. मेल फिमेल कोणी असो, इट्स नॉट अबाउट जेंडर पर्स्पेक्टिव्ह. तर येथे स्त्री पुरुष नाहीये, येथे एनर्जीचा विचार आहे. तर येथे नक्कीच ह्या ज्या काही एनर्जी आज आपल्याला मिळाल्या खूप जास्त पॉझिटिव्ह होत्या. तुमच्या जीवनातील प्रत्येक ऍस्पेक्ट वरती ह्या एनर्जीज होत्या अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड्स फॉर यू. सगळ्या एनर्जी ज्या होत्या खूप पॉझिटिव्ह होत्या. तर ह्या व्हिडिओला नक्की क्लेम करा, ह्या रिडिंगला क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जसं मी सांगितलं मा दुर्गा, मा पार्वती, मा अंबा, काही तुमची जी कोणी कुलदेवता आहे त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही येथे कमेंट करायची आहे. तर मग आता महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळत आहे, सोल पर्पज मिळत आहे, धन येत आहे, आणखीन काय पाहिजे तुम्हाला. तर सर्व काही तुमच्या जीवनामध्ये हा जो सप्टेंबर महिना आहे खूप जास्त रहस्यमय, मिरॅकलस अँड एक चमत्कार घडून आणणारा आहे. तर ज्याला पकडून ठेवलंय ना, एकदम जखडून ठेवलंय ना, ते सोडून द्या. कारण की जखडून काही ठेवून काही प्राप्त होत नसतं. जसं एखादं फुलपाखरू असतं, त्या फुलपाखराला आपण जितकं पकडून ठेवतो तितकं त्याला त्रास होतो आणि स्वातंत्र्यात जेव्हा आपण सोडतो तेव्हा त्याला आनंद होतो. तर तसंच असतं कुठल्याही व्यक्तीला, आपल्या कुठल्याही व्यक्तीला असो, तुम्ही जरी असाल की तुम्हाला वाटत असेल की आम्हाला एखाद्या पिंजऱ्यामध्ये अडकून ठेवले, कुठल्याही पक्षाला, कोणाचं वाक्य आठवतंय मला की एखादी चिमणी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणे फिरते, कारण की तिला स्वतंत्रपणा, आय डोंट थिंक सो हे बोलले पाहिजे. तर स्वतंत्रपणे राहण्यातच सर्वात जास्त आनंद आहे. तर फ्रीडम इज एव्हरीथिंग. तर आपल्याला माहिती आहे की जरी तुम्हाला बांधून ठेवलेलं होतं कशा तरी ऊर्जेने, कोणत्या तरी ऊर्जेने, तर यातून तुम्ही मुक्त होत आहात. अँड लास्टचा मेसेज तुमच्यासाठी आहे, कमिंग होम. तुमचा आत्मा तुम्हाला बोलावत आहे, त्या आत्म्याकडे तुम्ही लक्ष द्या. खूप जास्त तुम्ही आता 3D मध्ये नाही राहू शकणार, कारण की येथे शिफ्ट होत आहे, बदल होत आहे. तुमच्या आत्म्याची अवेकनिंग सुरू आहे, एक जागृती प्रोसेस सुरू आहे, एक पॉझिटिव्हिटी. तुमच्या आत्म्याला जागृती हवी आहे. तुम्ही इथे ह्या 3D लाईफ मध्ये काय कमावलं, किती पैसा कमावला, कोणती पोस्ट मिळवली, काय मिळवलं, ह्याला काहीही महत्व नाही. आहे महत्व, बट तुमच्या आत्म्याची जागृती किती झाली आहे याला खूप जास्त महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. कारण की प्रत्येक जन्मामध्ये आत्मा फक्त आपला विकास करण्यासाठी येत असतो अँड विकास करत करत तो नंतर मुक्त होतो. तर येथे काहींची मुक्तीही दिसून येत आहे काहींच्या जीवनामध्ये. आणि शेवटी काय पाहिजे आहे आपल्याला, तर नक्कीच येथे दिसून येत आहे. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जय मा दुर्गा, जय मा अंबे, जय मा काली, जय मा पार्वती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. जय गौरी मा म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. हा येणारा महिना तुमच्यासाठी पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे, सकारात्मकता घेऊन येत आहे. इट्स अ जनरल रिडिंग. पण ज्यांना ज्यांना 70-80% सुद्धा रेझोनेट झाले असेल त्यांनी नक्की क्लेम करायचे आहे. आणि ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच.